छत्रपती संभाजीनगर येथे आज आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांसह शेतकरी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला असून दिव्यांगांच्या मानधनाची आणि घरकुलाची मागणी मान्य करा तसेच शेतकऱ्याला हमीभाव द्या या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे। बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकरी आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज प्रहार संघटनेचा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आक्रोश मोर्चा म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या शहरामधून काढण्यात येणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठ्या जनसंख्येमध्ये कार्यकर्ते मात्र आता जमा झालेले आहेत। हा जो मोर्चा आहे तो सरकारच्या विरोधात मोर्चा आहे। प्रहार संघटनेचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दिव्यांगाच्या नशिबाने मारलं आणि व्यवस्थेने मारलं याच्या ह्या व्यवस्थेच्या खिलाफ मात्र बच्चू कडू यांनी आज मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने पाहिल्याचे शेतकरी असतील, दिव्यांग बांधव असतील, मोठ्या संख्येने क्रांती चौक या ठिकाणी मात्र हजर झालेला आहे। आणि अगदी काही वेळामध्ये मात्र इथं आता बच्चू कडू हे येणार आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली इतर मोर्चाला सुरुवात होईल। क्रांती चौक विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर आपण पाहू शकता या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं हजर झालेले आहेत। दिव्यांग बांधव देखील आहे, माझ्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। हे जे कार्यकर्ते आहेत तिथे दाखल झाले त्यांच्या काय मागण्या आहेत काय आणि आपण काही तुम्ही मला सांगा, आज मोर्चाला सहभागी झालेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला घरकुल योजना द्यावी आणि 6,000 पेन्शन करावी आणि आम्हाला स्टॉल द्यावा। आणि आम्ही पुण्याहून आलो, एरोडाने आलो। हो पुण्याहून आलो, एरोडा पुण्यावरून आलो आम्ही। माझं नाव भारती बेलेकर आहे आणि घरकुल योजना पाहिजे आणि पेन्शन वाढवून पाहिजे। अजून अशा आमच्या 20 मागण्या आहेत। तर त्यातून परत व्यवसाय किंवा कामधंदा स्टॉल साठी आम्ही पण हे करतोय, त्याचे खूप प्रयत्न सांगितलेले आहेत। माझ्यासोबत अजूनही काही दिव्यांग बांधव महिला आले आहेत, आपण त्याला काही तुम्ही कुठून आलेला आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? मी वैशाली मधुकर इंगवले, मी पुण्यावरून आलेले आणि बच्चूभाऊ कडूंनी आमच्यासाठी जो मुद्दा उचललेला आहे तो मुद्दा कोणीच उचलत नाही। आमच्या बाजूने कोणी उभं राहत नाही, पण बच्चूभाऊ कडू उभे राहिले म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलोय। आणि आम्हाला पेन्शन 6,000 ही हवी आहे आणि आम्हाला घरकुलची योजना हवी आहे आणि आम्हाला रोजगार हवा आहे घर बसल्या। अशा विविध ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची आशा आहे आणि लवकरात लवकर त्या मागण्या आमच्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची आशा आहे। माझ्यासोबत अजूनही काही महिला आहेत, दिव्यांग महिला, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर मला सांगा तुम्ही कुठून आलेले? मी एरोडामधून आलेली आहे। मला आमची बच्चूभाऊ आम्हाला हक्काचा व्यवसायासाठी काहीतरी रोजगार व्यवसायासाठी जागा मिळावी आणि महिन्याला 6,000 रुपये ते पगार मिळावा आणि विधवा महिला आहे त्यांना पण जरा शेतकऱ्यांना योग्य तो हमी भाव मिळावा। पाहिलं तर मोठ्या संख्येने मात्र महिला देखील हजर झालेल्या आहेत। आणखी काही माझ्यासोबत काही पाहिलं आपण तर मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आहेत, आपण दिव्यांग बांधव देखील त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत। मला सांगा बाबा, कुठून आले तुम्ही? आम्ही देवळीवरून आलो। काय म्हणणं आहे, तुम्ही कशासाठी आलेत? आम्ही अपंगाच्या याच्यासाठी। अपंग आहेत का? काय म्हणणं आहे तुमचं? जे बच्चू कडू आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? हो। तुम्ही कुठून आलेले? देगलूर। काय म्हणणं आहे, कशासाठी आले? काय वेतन वाढ पाहिजे, वेतन वाढ। कुठे आहे तुम्ही कामाला? कामाला काय गावी करतो की काम येत नाही करायला, काय काम करताय? आपण बघू शकतो की या ठिकाणी मात्र आता मोठ्या संख्येने मात्र इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि एक जर पाहिलं आपण तर आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र आता आणखी काही बांधव आहेत, माझ्यासोबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण। मला सांगा ताई, कुठून आलेले तुम्ही? आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र आता मोठ्या प्रकारामध्ये जे गाडी देखील तैनात करण्यात आलेली आहे। त्या प्रकारे मीडियाची गाडी आहे, मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते जमा होत आहे। क्रांती चौकाचा रस्ता तो मात्र दुभांग जो आहे आता फुल झालेला आपल्याला दिसून येत आहे। मला सांगा ताई, कुठून आले? आम्ही पुण्यावरून आलोय, प्रहार जनशक्ती पक्ष ते सर्व प्रहारचे कार्यकर्ते आहोत आणि पुण्यावरून आलोय। आमच्या सगळ्या प्रहार सैनिकांच्या मागण्या अशा आहेत की दिव्यांगांना हक्काचं घरकुल मिळावं, स्वयंरोजगारासाठी त्यांना उपलब्ध जागा करून द्यावी किंवा त्याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी काही रक्कम द्यावी, म्हणजे पेन्शन स्वरूपात त्यांना पैसे मिळावेत, त्यांचं हक्काचं घर मिळावं, त्यांच्या सगळ्या मान्य व्हाव्यात आणि विधवा महिलांना सुद्धा त्यांना एक आधार मिळावा, विधवा महिलांना सुद्धा पेन्शन मिळावी। विविध मागण्यासाठी मात्र आज प्रहार संघटनेचे जे आमदार आहेत
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आता मोर्चा निघणार आहे. अवघ्या काही वेळामध्ये मात्र या मोर्चाला सुरुवात आहे. आणि हे जे दिव्यांग बांधव जे महिला आले त्यांचे म्हणणं आहे की आम्हाला हक्काचे घर पाहिजे, जे विधवा महिला आहेत त्यांना पेन्शन चालू विविध मागण्यासाठी आता हा मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये